होतोय, कारण शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे। तर दर 3 महिन्यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याची घोषणा गणेश नाईक यांनी केली। तर गणेश नाईकांच्या जनता दरबारला पक्षाचं देखील समर्थन असल्याचं पाहायला मिळतंय। आता महाराष्ट्र थांबणार नाही, तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल, शक्तिमान होईल, प्रकाशमान होईल। आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल, नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। गणेश नाईक जर ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असतील तर आमचेही मंत्री पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे ना। माझं काय म्हणणं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे, अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे। शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेचंच होईल ना। कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आपल्या मंत्रिपदाचा जो कारभार दिला आहे, जसं मला महसूल मंत्री आहे तर मी महसूल मंत्री म्हणून कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतो, त्यामुळे कुणाला नाही आहे, कुणालाही कुठे जाता येईल। आता गणेश नाईक यांचा जनता दरबार भरणार आहे। दर 3 महिन्यांनी नाईकांचा जनता दरबार हा ठाण्यामध्ये असणार आहे। त्यामुळे भाजपनं आता ठाण्यात लक्ष केंद्रित केल्याचं इथं दिसतंय। एकनाथ शिंदेंना ठाण्यातच घेरण्याचा हा प्रयत्न आता इथं बोलला जातोय।